हॅलो गाईज, बघा हा आमचा गावचा व्हिडिओ आहे, घरातला माझ्या माहेरचा. तर मी आज तयार होऊन निघालेली आहे बाहेर. तर हे बघू शकता, हा बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवत आहे. तर माझी मम्मी आणि मी व्हिडिओ पण काढत आहे, बघू शकता. हाय गाईज, इथे आम्ही प्रवासाला निघालेलो होतो. तर हा मला टेम्पो भेटलेला होता. ह्या टेम्पोमध्ये माझे पप्पा आणि माझी फॅमिली होती बसलेली आणि आम्हाला जायचं होतं बारामतीला. पण हा रोड मधल्या ह्याने टेम्पो चालला होता मधल्या रोडनी. तर आम्हाला जायचं बारामती साईडला आणि त्याला जायचं होतं लोणंद साईड. तर हा वेगवेगळे रोड असल्यामुळे त्याचा ट्रॅव्हलिंगचा रोड वेगळा होता आणि आमचा जाण्याचा रोड वेगळा होता. त्याच्यामुळे आम्हाला काही जमता आलं नाही तिकडे जाण्यासाठी. तर आम्हाला जायचं होतं मग एसटीने. तर ह्याने आम्हाला म्हणजे लिफ्ट दिली होती. तर हा रस्ता खराब होता, रस्त्याचे काम चालू आहे गावी सध्या. तर आम्हाला दुसऱ्या रस्त्याने त्यांनी आणलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता. तर हा रस्ता मी दाखवत आहे. तर आमचा हा टेम्पोमधला प्रवास आहे. रोडवरचं काम करतात ना, तर ते तिकडे असे गाड्या वगैरे जास्त भेटत नाही आहे. जे भेटेल त्या गाडीनं प्रवास करायला लागतो. तर हा आम्ही टेम्पोनी प्रवास करतो. तर गावाला काही वेगळीच मजा असते, त्यामुळे आम्ही हा टेम्पोचा पण प्रवास केलेला आहे. तर हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि हा मधला रस्ता आहे की आम्हाला ज्या ठिकाणी जायचे इथे आलेले आमचा हा रोड आहे. तर आम्हाला तिकडचं ट्रॅव्हल होती, पण एस टीमध्ये खूपच असं जागा नव्हती. तर 1 घंट्याचा प्रवास होता तो. तर आम्हाला सीट बसायला पाहिजे होती. तर ह्या एस टीमध्ये आम्ही बघायला गेलो तर इथे सीट एक पण नव्हती अवेलेबल. तर आम्ही ही एस टी सोडली आणि दुसऱ्या एस टीने प्रवास सुरू केला. इथे कसं म्हणजे सेटल एस टी असतात सारख्या, अर्ध्या तासानी 10 मिनिटांनी असं 1 तासानी असं हा बारामती रोडला जाणाऱ्या गाड्या सारख्या सोडत असतात. तर बघा, ही आमची बस होती, दुसरी सेकंड टाईम भेटलेली. तर आम्ही तिथे बसत आहोत. ह्या बसमध्ये जागा नव्हती म्हणून ही बस सोडलेली होती आम्ही. तर आता दुसरी सेकंडची बस होती, तिथे आम्हाला जागा भेटली, पण लास्टवाली भेटली. काही हरकत नाही, तरी आम्ही एस टीने प्रवास केला. तर हा दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करते. एस टीचा प्रवास सुरू झालेला आहे बारामती रोडला जाण्याचा. तर गाईज बघू शकता, असंच आम्हाला फिरायचं होतं. त्या हेतूने आम्ही गेलो होतो फिरायला आणि तिकडचे स्पॉट पण असं छान असतात असं एका जणाने आम्हाला सांगितलं होतं. तर ते पाहण्यासाठी स्वतःहून आम्ही गेलो होतो.
तर एस टीमध्ये पाठीमागून खूप मजा येत होती आणि जरा रोडचं काम चालू असल्यामुळे एस टी जरा पाठीमागच्या सीटवरती सीट हे होते. आणि हे बघा बारामतीच्या स्टँडवरती मी पोचलेली होती. तर इथे नवीन झालेले स्टँड आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते गाईज. तर कसं वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा. गाईज बघू शकता तुम्ही बारामती एस टी स्टँड आहे हे. तर तिथे आम्ही उतरलेलो आहे. बघू शकता नंबरवर महाराष्ट्राचं एक बस स्टॉप आहे. एस टी स्टँड पूर्ण दाखव. तर गाईज बघू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला इथे बारामतीचं स्टँड दाखवण्यास आलेली आहे. कार्यशाळा आहे इकडे. इथे लिहिलेलं पण आहे बघू शकता. एकदम मस्त स्पॉट आहे इकडं. एकदम नवीन बनवलेलं आहे. उन्हाचा एकदम मस्त एकदम ऊन आहे इकडे जास्त. दुपारचे किती वाजले तो 3:30 वाजलेल्या. बघू शकता. बघू शकता गाईज नंबर 1 महाराष्ट्राचं गावाकडचं बारामती स्टँड खूप मोठं आहे. त्याच्या पाठीमागे पण आपण बेग्राऊंड दिसते. गाडी आलेली आडवी गाईड थोडीशी वाचली मी. ते बघा गाईज पाठीमागचा बॅकग्राऊंड. कॅमेरा बंद नाही, व्हिडिओ बंद आहे. बघू शकता गाईज शरद पवार यांचं गाव आहे. तर गाईज बघू शकता हे मी मार्केट आहे बारामतीचं स्टँडच्या बाहेरून आहे. तर हे तुम्हाला तो इकडचा रस्ता दाखवते. मला मार्केटला जायचं आहे. अजून काय काय आहे इकडे बघायला ते स्थायिक म्हणजे इकडचं काय स्पॉट आहे ते मला नाही एवढं माहिती. तरी पण मी बघण्यासाठी नवीन असं चाललेली आहे तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बघू शकता दुपारच्या 2:30 वाजलेल्या होत्या. तर हे बघू शकता दुपारची वेळ असल्यामुळे ऊन पण खूप होतं. उन्हाळ्याचे दिवस असतात तर ऊन खूपच होतं आणि ह्या वर्षी तर जास्तच काय उन्हाळा होता. तुम्ही बघू शकता दुपारची वेळ होती तरी पण इकडे बारामतीला पण असं म्हणजे मार्केट भरलेलंच होतं. गर्दी वगैरे होती. तर हे गाड्या वगैरेंचा तर ट्रॅव्हलिंग चालूच असतं. तर हे मी शूट करून दाखवते व्हिडिओद्वारे. तर आम्हाला जायचं होतं एका गार्डनमध्ये. तर माझे पप्पा बोलले तिकडे आपण गार्डनला जाऊया आणि जरा तिथे जरा आपण आराम करूया. मुलांना झोके वगैरे पण खेळायचं होतं. तर तिथे एक छोटंसं गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये जाण्याचा आमचा हा पायवाट आहे. तर आम्ही निघालेलो होतो.
तर हे बघू शकता गार्डनच्या एंट्री आहे. आता हे गेटच्या आतमध्ये एंट्री होत आहे. तर मी तुम्हाला जरा थोडा तिकडचा नजारा जो जो आहे तो दाखवत आहे. गाईज बघू शकता सरस्वती नाही सुनेत्रा. काय लिहिले गेट आहे. पाण्याचं कॅनल आहे गार्डन बघू शकता. गार्डनमध्ये गेल्यावरती हा मला गेट दिसला आणि तिथे मी व्हिडिओ शूट करायला माझ्या मुलीला सांगितलं होतं. तर मी व्हिडिओ असं गाणं सॉन्ग करून टाकून व्हिडिओ शूट करत होते. तर हे तुम्हाला मी तिकडचं स्पॉट दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे मी पाठीमागे जात आणि इकडचा रस्ता पण दाखवत आहे आणि त्याच्याच बाजूला कॅनल पण होता आणि इकडच्या साईडला असं प्लास्टिक की असं बनवलेले असं खोटे खोटे प्राणी पण होते. हे गेटमध्ये एक माणूस गेलेला होता तो. तर त्याच्यानंतर आम्ही पण जाणार होतो, एंट्री करणार होतो. मी पण फर्स्ट टाईमच बघितलेलं होतं हे गार्डन. तर हे पण तुम्हाला दाखवण्याचा पहिलाच माझा अनुभव आहे. तर मी पण बघत आहे. छोटंसंच होतं गार्डन पण शांत वाटत होतं आणि कोणीच नव्हतं जास्त इथे, कारण दुपारची वेळ होते म्हणून जास्त कोण नव्हतं. रात्री 4च्या नंतर इकडे बघा ह्याला काय बोलतात रे, कोड बुलबुलिया. काहीच बघू शकता मी बुलबुलिया आमच्या गेटच्या येत आहे. रोड आहेत बरोबर. बघ कसं आपण शोधायचे. काहीच बघू शकता. हा बाहेर पडण्याचा रस्ता. मला वाटतं फर्स्ट इकडे उन्हाचा ताव असल्यामुळे कोण नाही आलं. माझी मुलं झोप खेळायला गेलेली आहेत. काहीच बघू शकतो. हवा येते. कॅनल आहे का हा? हे काय बसायला केलंय की आतमध्ये? हे काय तुला नाही काढत आहे? मी दुसरं दाखवते. अरे बाबा दुसरं दाखवते. इकडचं लाल माती आहे, घोडे आहेत, घसरगुंडी आहे छोटी. मुलीसोबत मी पण एन्जॉय करत होती मस्त. दुपारची वेळ होती म्हणून मला पण आवडतो झोका खेळायला. आणि ह्या गार्डनमध्ये बघून माझं पण मन राहवलं नाही. तर मी पण झोक्यामध्ये मुलीसोबत एन्जॉय करत होती. ती एका साईडला बसलेली तर मी एका साईडला बसलेली होती आणि मस्त आम्ही एन्जॉय लाईफ करत होतो. खूप छान वाटत होतं. खूप दिवसांनी मी झोक्यामध्ये बसलेली. मला पण असं वाटलं की लहान मुलांसारखं थोडंसं बालीस आपण पण व्हायला पाहिजे ना मोठे असेल तर. मग माझे नंतर मिस्टर पण आले. मग मिस्टरांनी पण मजा घेतली झोक्याची. तर आम्ही मस्त एन्जॉय लाईफ केली आणि माझा
जरा टाईमपास पण तिकडे केला, वेळ घालवला आणि खूप छान वाटत होतं तसं. आणि खूप एन्जॉय लाभ तर करायलाच पाहिजे, छोटं असो या मोठं असो. कधीतरी आपण पण छोटं होऊन बघावं गाईज. तर मला असं वाटतं की मोठं असलं म्हणून शहाणपण नसावं जास्त. तर इथे बघा गार्डन पण खूप छान होतं छोटंसं, पण फुलं वगैरे काही दिसत नव्हती, फक्त झाडी होती आणि ते आम्ही शूट करत होतो बस. तर गाईज बघू शकता इथे मुलांना खेळायसाठी सापशिडी पण आहे, तुम्ही बघू शकता गार्डनमध्ये. तर हे गार्डनचा भाग आहे. तर मी आता निघालेले आहे गेटच्या बाहेर, बघू शकता. तर हे झालं त्याचा एक एक स्पॉटचा मी व्हिडिओ काढल्यामुळे जरा मोठा होत असेल गाईज, तर काय हरकत नाही, पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी कसा व्हिडिओ शूट करून तुम्हाला जे दाखवलं आहे एकदम साध्या पद्धतीने जे आहे ते मी दाखवलेलं आहे. गावाकडे असं असतं ते वातावरण, तेच ते मी दाखवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, जे मी एन्जॉय केलं तेच तुम्हाला ते दाखवत आहे गाईज. तर तुम्हाला कसं वाटते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छान वाटलं तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज बघू शकता इकडचा बाहेरचा बॅकग्राऊंड बारामती स्टँड. बारामती स्टँडमधून गेले की जरासा पुढे ना आपल्या बाबासाहेबांचं स्मारक येतं. आपण एवढ्या बारामती शहरामध्ये फिरणार, तर आपल्या बाबासाहेबांच्या स्मारकांसाठी तर थोडा वेळ थांबायलाच हवं आणि तिथला नजारा आपण बघितलाच पाहिजे आणि गार्डनची पण मजा घेतली पाहिजे. तर इथे छोटंसं एक गार्डन होतं बाबासाहेबांचं सॉरी. तर हे बघू शकता गाईज. तर आम्ही हा प्रवास पायवाटच करत होतो. तर इथे मी एंट्री करत आहे स्मारकांमध्ये बाबासाहेबांच्या. तर तुम्ही बघू शकता. आपण इथे चप्पल ठेवूया. तर गार्डन गाईज बघू शकता. कधी सराव तू इतकं दिलं आम्हा हे कधी सराव. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. तर इथे फोटो वगैरे शूट केलेले होते गाईज आणि जाताना गार्डनचा पण आता शूट केलेला आहे. तर आमचा झालेला आहे आता इथे म्हणजे गार्डनचा प्रवास. तर आम्ही निघालेलो आहे परत वापस स्टँडवरच. तर इथे अजित पवारांचा फोटो लावलेला होता स्टँडवरती, म्हणजे स्टँड नवीन बनवल्यामुळे म्हणजे बस स्टॉप. तर इथे नंबर 1चं महाराष्ट्राचं म्हणून एक बक्षीस 1 कोटीचं भेटलं होतं. तर त्यांचं अजित पवारांचं हे गाव असल्यामुळे त्यांना तिथे फोटो वगैरे ठेवून त्यांचं 1 कोटीचं चेकचं बक्षीस वगैरे काय भेटलेलं होतं, तिथे फोटो वगैरे शूट केले आम्ही. तर हे आजोबा बाजूने चाललेलं आहे. तर स्टँडवरचा हा माझा प्रवास आहे. तर मी जवळून मला स्टँड दाखवते आहे. तिथे पण खूप गर्दी होती. संध्याकाळच्या वाजलेल्या होत्या 6:30. तर आता खूप रात्र झाल्यामुळे आता गावाला जायचं आहे, गावाचा भाग असल्यामुळे तर आपल्याला घरी लवकर जायला पाहिजे होतं. तर माझे पप्पा बोलले आता झालेला आहे आपल्या इथून आपला प्रवास. इथे एक मॉल पण होतं, पण मॉल बघायला आम्हाला काय वेळ नव्हता.
तर नेक्स्ट टाईमला मी जाणार आहे तेव्हा मी मॉल बघेल, तेव्हा तुम्हाला दाखवलंच. पण आता नाही बघितलं तर माझा प्रवास इथं संपलेला होता. तर एस टी लागलेली होती, तर एस टीमध्ये आम्ही बसलेलो होतो गाईज. आणि हा आम्हाला माझ्या गावी जायचा हा प्रवास सुरू झालेला आहे. तर बारामतीचं टाटा बाय बाय आमचं झालेलं होतं.